विषय मराठी, सुगम भारती, इत्या 5वी, पाठ 8वा, अनुभव, रक्षाबंधन. आज आपण पाहणार आहोत. रक्षाबंधन. रविवार, सुट्टीचा दिवस. मुले मैदानावर खेळत होती. खेळून खेळून दमली आणि मैदानाच्या एका बाजूला असलेल्या एका कट्ट्यावर बसली. त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तेजस: अरे रमेश, आज हातावर राखी कशी? अरे, ताईने माझ्यासाठी पोस्टानं राखी पाठवली. ती मला आजच मिळाली. मी ती लगेच हातावर बांधली. ना, आम्ही पोस्टानं राखी पाठवल्या, त्या त्यांना मिळाल्या असतील. कविता: कोणाला पाठवल्या ग? ना, अगं आमच्या शाळेत आम्ही एक उपक्रम केला. बाईने आम्हाला शाळेत राखी आणायला सांगितल्या होत्या. जमलेल्या सगळ्या राख्या आम्ही सीमेवरच्या सैनिकांना पाठवल्या. त्यासोबत शुभेच्छा पत्रही पाठवल्या. तेजस: सीमेवरच्या सैनिकांनाच का? ना, सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर असतात. देशाचे रक्षण करतात. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी राखी पाठवल्या. कविता: खूपच छान. अगं आमच्या ओळखीचे एक काका अनाथ आश्रम चालवतात. तिथं बरीच मुलं आहेत. त्यांना कुणीही नातेवाईक नाहीत. आम्ही दरवर्षी राख्या तयार करून तिथे जाऊन त्यांना राख्या बांधतो. त्यांना खूप आनंद मिळतो. तेजस: राखी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य वापराल? कविता: अरे, त्यासाठी आम्ही रंगीत मखमली, कागद, गोंडे, मणी, रंगीत स्पंज अशा वस्तू वापरल्या. रमेश: आम्ही शाळेत रक्षाबंधन केलं. वर्गातल्या मुलींनी आम्हाला राखी बांधल्या. आम्ही पण त्यांना ओवाळणी घातली. मला रेखानं राखी बांधली. मी भेट म्हणून दिलेलं पेन तिला खूप आवडलं. सतीश: ताईच्या शाळेत राखी तयार करायला शिकवलं होतं. ताईनं घरी राखी तयार केली. मी पण तिला मदत केली. ताईनं स्वतः तयार केलेली राखी मला बांधली. तेजस: मला तर माझ्या ताईनं पाटावर बसवलं. त्याभोवती रांगोळी काढली. मला ओवाळलं. हातावर राखी बांधली. मला लाडू भरवला. मग मी ताईला वाकून नमस्कार केला. अशा प्रकारे आपण अनुभवातून रक्षाबंधन हा पाठ पाहिला आहे.